मथुरा, ज्याला आपण कृष्णाची नगरी म्हणतो, जिथं महिलांचा सन्मान होतो, त्याच नगरीमध्ये जे घडलंय ते सांगतानाही मला संताप येतोय। एका फळ विक्रेत्याने, खरं तर एका नीच नराधमाने 17 वर्षाच्या तहानलेल्या चिमुकलीला ज्यूस पाजण्याच्या बहाण्याने नेलं आणि तिच्यावरती अत्याचार केले। यानंतर ती पीडित चिमुकली रस्त्यावरती ओरडते, माझी अब्रू लुटल्याचं सांगते, रडते आणि न्याय मागतेय। पण या सगळ्यावर आपलं प्रशासन मात्र काय करतंय तर फक्त झोपा काढतंय। मग मला सांगा, कुठे गेली ती महिला सुरक्षेची आश्वासनं? कुठे गेले ते बेटी बचाव बेटी पढावचे ते मोठे मोठे फ्लॅग्स? जेव्हा महिला अत्याचार होतो, जेव्हा लहान मुलीबाईंवर अत्याचार होतो, तेव्हा हे पोलीस प्रशासन नेमकं कुठल्या बिळामध्ये जाऊन लपतं? बरं, त्याहूनही भयंकर मला एक गोष्ट सांगा, या फळ विक्रेत्याची एवढी हिंमत होतेच कशी की भर दिवसा त्याने एका चिमुकलीवर अत्याचार केला? त्याचं कारण काय आहे माहितीये? कारण या नराधमांना चांगल्या प्रकारे माहितीये की आपलं पोलीस प्रशासन, आपला कायदा हे आंधळं आहे आणि सरकार हे झोपेत आहे, मुर्दाड झालेलं आहे। त्यामुळे अशा नराधमांची ताकद वाढते आणि महिला अत्याचाराच्या घटना अगदी सेकंदाला म्हटलं तरी या देशभरात घडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आज मथुरा हादरले, उद्या आपलं शहर हादरेल आणि हीच किंचाळी आपल्या घरापर्यंत पोहोचेल आणि तरी सुद्धा आपण अशाच प्रकारे गप्प बसलेले असू का? त्या चिमुकल्या मुलीचं 17 वय होतं, आता कुठे तिच्या करिअरची, तिच्या आयुष्याची सुरुवात होणार होती आणि तोच या लांडग्यांनी तिला ओरबाडून काढलं आणि आज तीच मुलगी भर चौकामध्ये माझ्यावरती बलात्कार झाला अशा पद्धतीने ओरडून न्याय मागतेय। आणि तुम्ही बघता व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे हे पोलीस तिच्याकडे बघून सुद्धा दुर्लक्ष करतायत। त्यामुळे या सगळ्यावरती एकच पर्याय आहे, अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा दिली पाहिजे, कठोर कायदे आणले पाहिजे। तोपर्यंत या अंबट शौकीन नराधमांच्या काळजात ती भीती तयार होणार नाही। त्यामुळे तुम्हालाही जर वाटतंय की महिलांप्रतीचा हा कायदा अधिक कठोर झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या झोपलेल्या प्रशासनापर्यंत नक्की पोहोचवा।